नमस्कार, मी डॉक्टर तेजश्री लाळे पुजारी, होमिओपॅथिक फिजिशियन। मी आज तुम्हाला चामखीळ म्हणजेच वॉट्स बद्दल माहिती सांगणार आहे आणि त्याच्यावरची काही होमिओपॅथिक औषधे सांगणार आहे। चामखीळीचा त्रास हा बऱ्याच जणांना असतो। चामखीळ म्हणजे स्किनवर आलेली एक ॲबनॉर्मल ग्रोथ असते। तर बऱ्याचशा चामखिळी ज्या असतात त्यात काही धोकादायक नसतात, पण काहीशा चामखिळी वेदनादायक असतात। काही चामखिळी सौंदर्यामध्ये बाधा आणतात। तर आता चामखिळी ह्या कुठल्या व्हायरसमुळे होतात? तर चामखिळी हा ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस HPV व्हायरसमुळे होतात। पण जर ह्या चामखिळी प्रायव्हेट पार्ट्सवर मुख्यत्वे स्त्रियांच्या मध्ये जर असतील तर त्यांना सर्वायकल कॅन्सरचा धोका होऊ शकतो। सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या पिशवीच्या मुखाचा कॅन्सर होण्याची शक्यता राहते। त्यानंतर खूपसे प्रकार आहेत चामखिळीचे, पण त्यातले काही मुख्य प्रकार आपण पाहणार आहोत। तर ते कुठले? तर कॉमन वॉट्स हे हातावर, पायावर आणि शरीराच्या इतर कुठल्याही भागावर येतात। ते सर्वसाधारण गोलसर आकाराचे असतात आणि त्याचा वरचा टॉप असतो हा गोलसर असतो। त्यानंतर प्लॅन्टार वॉट्स हे तळव्याच्या खालच्या बाजूला येतात। ते स्किनच्या आतून येतात, त्यामुळे वरची जी स्किन असती ती एकदम हार्ड असते आणि चालताना पेशंटला वेदना होतात त्या ठिकाणी। त्यानंतर फ्लॅट वॉट्स हे चपटे वॉट्स असतात आणि याचा रंग शक्यतो ब्राउनिश आणि पिंकिश कलरचे असतात फ्लॅट वॉट्स हे। नंतर फिलीफॉर्म वॉट्स हे मुख्यत्वे मान, हनुवटी, चेहरा, आयलिड्स म्हणजे डोळ्याच्या पापण्या या ठिकाणी असतात। हे शक्यतो स्किन टॅग सारखे असतात, म्हणजे लोंबकळल्यासारखे येतात फिलीफॉर्म वॉट्स हे। त्यानंतर पेरिओ अँगल वॉट्स हे सर्वसाधारण आपल्या हातापायाची जी नखे आहेत त्या नखांच्या आजूबाजूला, वर, खाली या ठिकाणी येतात। आता जे चामखीळ आहे ही मुख्यत्वे संसर्गजन्य हात लावत असेल किंवा तिथे खजवत असेल तर त्यातून येणारा जो ब्लडी डिस्चार्ज आहे किंवा नुसता डिस्चार्ज आहे तो जर आजूबाजूला इकडे तिकडे लागला तर त्यामुळं बऱ्याच वेळा आजूबाजूला चामखिळी येऊ शकतात। आता याच्यासाठी काही रेमेडीज आहेत, तर त्या कुठल्या? तर थुजा ऑक्सिडेंटॅलिस ही एक एक्सेलेंट होमिओपॅथिक रेमेडी आहे। ही शक्यतो पेडिक्युलेटेड वॉट्स नंतर ॲनोजेनायटल वॉट्स यासाठी वापरली जाते। त्यानंतर कॉस्टिकम मध्ये जे जुने वॉट्स आहेत बरेच वर्षापासून असतात काहींना त्याच्यासाठी, आणि ते मोठे इन्फ्लेम झालेले आहेत किंवा हे जुने आहेत एकदम, याच्यासाठी कॉस्टिकम ही रेमेडी वापरली जाते। नंतर ॲसिटम नायट्रिकम मध्ये हिचं सगळ्यात मेन जे आहे की असा वॉट्स असतो तो की तिथं टच जरी नुसतं केलं तरी त्यातून ब्लड येतं, किंवा समजा जर आपण ते पुसलं वॉट्स किंवा जरा स्वच्छ केलं तर त्याचा रंग एकदम ब्लडिश होतो। ह्यासाठी ॲसिटम नायट्रिकम दिलं जातं मेनली। त्यानंतर सिलिशिया जे आहे ते प्लॅन्टर वॉट्स जे खाली तळ पायाला येतात त्याच्यासाठी सिलिशिया हे दिलं जातं। आता हे जर योग्य डोसमध्ये द्यायचं असेल तर होमिओपॅथिक डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल। त्यानंतर याला एक एक्सटर्नल ऍप्लिकेशन आहे बाहेरून लावण्यासाठी, तर ते आहे थुजा ऑक्सिडेंटॅलिसचं मदर टिंक्चर। ते मदर टिंक्चर फॉर्म मध्येच घ्यायचं जर एक्सटर्नल ऍप्लिकेशन करायचं असेल, आणि ते सकाळ संध्याकाळ कॉटननं त्या ठिकाणी लावायचं, याचा सुद्धा उपयोग होतो। थँक्यू।